श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, बऱ्याच जणांच्या आयुष्यात असा क्षण नक्कीच येतो जिथे माणूस फक्त तुटतच नाही परंतु पूर्णपणे ढासळतो. घरात ताणतणाव, शरीर प्रचंड कमजोर आणि मन पूर्णपणे थकते. त्याच वेळी मनाच्या खोल कप्प्यातून एक आवाज उठतो, स्वामी मला सावरा. स्वामी समर्थ हा उच्चार फक्त शब्द नसतो, हा एक बंध असतो जो आपल्याला स्वामींशी जोडतो. स्वामी आपल्या मनातील अंधार दूर करतात आणि चमत्कारिकरित्या आपले नशीब बदलवतात. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात त्रासलेला आहे, दुःखी आहे, कारण आपल्या मनासारखे काहीच घडत नाही. कुणाला प्रचंड घरामध्ये त्रास आहे की तो घरात राहू शकत नाही. कोणाला इतका पैसा कमी आहे की त्याशिवाय त्याचे जीवन एक नर्क बनून बसले आहे. कोणाला आजारपण इतके आहे की ती सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे. कोणाला कोर्ट कचऱ्यांच्या पायऱ्या घासाव्या लागत आहेत, वकिलासाठी पैसे द्यावे लागत आहेत. दुःख अनेक आहेत, एक नाहीत. कोणाला मनशांती नाही, मन अस्वस्थ, मानसिक आजार. हेही एक मोठा प्रश्न आहे आजकालच्या आधुनिक युगातला. अशा असंख्य समस्या माणसाच्या जीवनात असतात. वरील सर्व समस्यांवर उत्तर एकच, श्री स्वामी समर्थ हे नाम. आणि आम्ही सांगणार आहोत तो शक्तिशाली स्वामींचा मंत्र. तो जर तुम्ही संपूर्ण ऐकला तर तुमच्या जीवनात कुठली का समस्या असेना, मग ती पैशाची असो, आजारपणाची असो किंवा अन्य कुठली, त्वरित ती नष्ट होणार आणि तुम्हाला सुख प्रदान होणार. तुमच्या मनाला एक उभारी येईल. मन हे पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार करायला लागेल आणि तुमच्या आतून हळूहळू बदल घडायला लागतील. तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुमच्यातही आशेचा दीप तेवतच आहे. स्वामींची कृपा तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून तर 146 करोड लोकांमधून स्वामींनी तुम्हाला आशीर्वादासाठी निवडले आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती ही भक्त आणि स्वामी यांच्यातील विश्वासावरच टिकलेली आहे. तुमच्या वाट्याला दुःख आलंय ते तुम्हाला मागे खेचण्यासाठी नाही, तर तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाण्यासाठी, तुम्हाला अधिक बलवान बनवण्यासाठी, तुम्हाला अधिक कणखर बनवण्यासाठी. आणि म्हणूनच ही संकटे रूपी अडथळे स्वामी समर्थांनी तुमच्या वाटेत पेरलेली आहेत. आता हे जर संकटे पार केली आणि तुम्ही स्वामी समर्थांचे नाव घेतले तर तुमच्या वाटेवर, तुमच्या मार्गात स्वामी फुलांचा सडाच टाकणार आहेत. तुमच्या सर्व वाटेवर एक रंगबेरंगी सुखाची फुले तुम्हाला दिसणार आहेत. आजपासून आपण एक प्रवास सुरू करूयात. हा प्रवास भक्तीचा नाही, कथा कहाण्यांचा नाही, तर हा प्रवास आहे मनातून तणाव काढण्याचा, हृदयातून सर्व भीती, भय घालवण्याचा, आत्म्याला पुन्हा जीवित करण्याचा. आणि या प्रवासात तुमच्यासोबत फक्त शब्द नसतील तर स्वामींचा अदृश्य हात असेल. मनाला एकदा शांत करून स्वतःला विचारा, मी कोण आहे? तर मी स्वामींचे बाळ आहे आणि डोक्यावर त्यांचा कृपा आशीर्वाद आहे. आणि मग जर तो साक्षात ब्रह्मांड नायक आपल्यासोबत असेल तर आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही. आपल्याला वाटत असेल की आपण एकटे आहोत, आपण एकाकी पडलो आहे, आपल्याला कोणी मदत करत नाही, परंतु स्वामी समर्थांचे जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा अदृश्यरित्या स्वामी समर्थ महाराज आपल्याबरोबरच असतात. जेव्हा आपण समर्थ असे नाव घेतो तेव्हा पहिला चमत्कार हा बाहेर होत नाही, तर तो आपल्या अंतरात्म्यात होतो. आपण आतून शांत होऊ लागतो. हळूहळू आपल्यात काहीतरी घडत असतं जे आपल्याला फक्त जाणवत असतं आणि ते प्रचंड छान असतं, चांगलं असतं, सकारात्मक असतं. मनाची अस्थिरता थांबते, श्वास खोल जातो, डोळ्यातील ओलसर आकाश हलके होते आणि मन सांगतं जगायचंय, अजून बरेच काही करायचंय, अजून मी काय हे असं दुःख करत बसलोय. आणि तेव्हाच आपले नशीब पालटायला सुरुवात होते. तोच तो क्षण असतो जिथे आपल्या जीवनात प्रचंड बदल घडण्यास सुरुवात होते.
तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम दारिद्र्यमुक्तेश्वर
मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्य 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 मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः।